कृष्ण हरी. आज आपण बनवणार आहे झुणका भाकर. आणि भाकर मी कशी बनवणार आहे माहिती का? की बा अशी हातावर भाकर बनवणार आहे. हातावरची भाकर म्हटलं ना एकदम भारी बर का. झुणका भाकर म्हटलं ना खायला बी चव आणि सगळ्या गोष्टींचं. बघा भाकर छान भाजली आहे. माझ्या हातावरची पण भाकर तयार आहे. भाकर झाल्यासारख्याची. आता आपण आहे ना झुणका भाकर म्हटलं तर पिठलं लागतच त्याला. पिठलं ते असं अन्नाचं पिठलं. आपण आता पिठलं बनवतोय बरं का. गोळ्यांचं पिठलं आंधण ठेवून छान असं पिठलं बनवू. त्याच्यासाठी काय काय पाहिजे बघा. हे घेतलं आपण डाळीचं पीठ, ही कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची. यात आपण अजून हिंग, जिरे, मोहरी घेणार आहे. आता आपण मी हे लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता हे मिक्सर मधून काढणार आहे बरं का. आपलं तेल तापले. ही आली मोहरी. मोहरी तडतडली. मी गॅस कमी केलाय. आता आली जिरं. आणि हे बघा आपला हा हिंग. यात आपण आता कांदा फ्राय व्हायला टाकू. कमी गॅसवर कांदा छान असं तांबूस असा करून घेऊ बघा. आणि मी मिक्सर मधून वाटण काढले. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता तो पण आपण यात घेणार आहे बरं का. आता फोडणीला छान असं. गोळ्यांचं पिठले ना पहिले माझी आई खूप छान बनवायची बरं का. अजून बी बनवते आई. गोळ्यांचं पिठलं आणि भाकरी एकदम भारी लागते बरं का खायला. हे पहा आपलं कांदा फ्राय झालाय. आपण आता हे टाकू का पातळ बनवलेलं. आपण आता बनवतोय किती का म्हणे ना, पण मग आपल्या शेवटी जुन्या ज्या आई आजी ज्या होत्या त्यांच्या हाताची चव काय आपल्याला येणार नाही. पण आपण प्रयत्न तर करायला पाहिजे. आणि आज आपण बनवलं तरच आपली पिढी पुढे चालणार आहे. आपले मुली सुना त्या बनवणार आहे किंवा त्यांच्या लक्षात येणार आहे. ह्या जुन्या जे वस्तू आहेत ना, जुने आयटम हे तेव्हा त्यांच्या लक्षात राहणार आहे. बघा हे छान असं फ्राय झालंय. आपण आता फोडणीला थोडी हळद टाकू. ही आली आपली हळद. यात पाणी टाकते मी, पण जास्त पाणी नाही टाकायचं. हे बघा हे आलं आपलं पाणी. आणि बघा आपण आता दुसरीकडे गरम पाणी ठेवणार आहे बरं का. हे आपण गरम पाणी ठेवलंय थोडं. याच्यात आपण आता मीठ टाकणार आहे. हे आलं आपलं मीठ. चवीनुसार मीठ टाकलं. आपलं पाणी आता छान उकळलंय. आपल्याला गोळ्यांचं पिठलं करायचंय ना. हे बघा पाणी असं उकळू द्यायचं. आणि मी तुम्हाला बेसन पीठ दाखवलंय, डाळीचं पीठ. आता पाणी उकळल्यानंतर कमी गॅस करायचा.
हे बघा, आपलं पाणी असं छान असं अंदन उकळलंय, यालाच म्हणता बरं का अन्नाचं पिठलं. आता मी एक हाताने असं हलवते आणि एक हाताने हे पीठ असं टाकते. ही प्रोसेस खूप महत्वाची बरं का. हे बघा, पिठलं छान असं आळतंय. कमी गॅसवरच करायचं. एक सुद्धा गाठ पडली नाही बघा. किती छान पिठल्याचं टेक्स्चर किती छान आलंय बघा. पण पाणी थोडं कमी वाटतंय मला, मग मी गरम पाणी ठेवलेलंच आहे बा. आता मी थोडा गॅस फुल करते. हा, किती छान गदगद होतंय, शिजतंय बघा आपलं पिठलं. बाजरीची भाकर, पापड, लोणचं आणि हे गोळ्यांचं पिठलं तुम्ही जर खाल्लं, बापरे, एवढी छान चव आणि एवढी खायला इच्छा. असं म्हणजे आपल्या बाई कच्ची कोथिंबीर आली बरं का. मी दळायला पण घेतलेली थोडी कोथिंबीर आणि आता वरून टाकणार आहे कच्ची कोथिंबीर. आणि 1 मिनिट वाफ भरू देणार आहे बरं का आपण, लगेच नाही काढायचं आपल्याला. बघा, आपली पिठल्याची वाफ भरली. आपण आता टाकू कोथिंबीर. छान असं आपलं गोळ्यांचं पिठलं झालंय. आपण आहे ना, मी आता लगेच खायला घेते. तुम्ही पण बनवा आणि मला नक्की सांगा कमेंट मध्ये कसं झालंय ते. पिठलं भाकरी, झुणका भाकरी, काय तुम्हाला याला नाव काय द्यायचं ते नाव पण तुम्हीच द्या आणि सांगा. कसं झालंय ते सांगा. बघा, हे खायला इतकं छान आहे ना. पापड, लिंबू, कांदा, पापड, लिंबू, कांदा आणि ही लाल चटणी, ओल्या मिरच्या होत्या त्याची चटणी बनवलेली.